मनोजदादा जरांगे यांचं परत आंदोलन चालू झालं. हे तर फक्त नाटकच करतायत, जनतेची दिशाभूल करतायत, जनतेकडून एक भावनिक संवेदना घेतायत. अखेर 4-5 दिवस हे आंदोलन करणार आणि त्यानंतर सरकारला मॅनेज होणार असं बोलणाऱ्या भिकारचोट औलादींना मला हेच सांगायचे, आरक्षण हा मुद्दा बाजूला राहू द्या, पण एक माणूस म्हणून त्या व्यक्तीकडे बघा. आपण जर एक दिवस उपवास धरला तर 3 टाइम शाबू खातो आणि तो देव प्रसन्न झाल्याचं बोलतो, पण हा माणूस उन्हातानात एकटा बसलाय, समाज त्याच्या पाठीशी उभा आहे. एक दिवस जर जेवण नाही झालं तर माणसाचे हातपाय हालायला लागतात, पण या माणसाचा तोच निर्णय आहे, तो उन्हातच बसणार आहे आणि जनतेसाठी जे आहे तो आरक्षण घेऊन राहणारच आहे. त्याच्या जिद्दीला सलाम आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची त्याच्यात तळमळ आहे. तुम्ही आम्ही कोण आहोत त्यांना नाव ठेवणार आहे. अखेर तुम्हाला द्वेष दाखवायचा आहे तर त्यांच्या विचाराचा दाखवा, त्यांच्या आरक्षणाबद्दलच्या मुद्द्याचा दाखवा, पण माणूस जो व्यक्ती ज्या पद्धतीने लढतोय त्या पद्धतीने त्याचं सोंग करतोय याच्याबद्दल वाईट बोलू नका. अखेर त्याची लढाई, त्याचा संघर्ष, तो ज्या पद्धतीने जनतेला न्याय द्यायचं काम करतोय त्याच्यावरती अशा पद्धतीने टीका करणं खरंच चुकीचं आहे. मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.